रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. अकबर आणि बिरबलाच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत तशाच भोजराजा आणि कालिदासाच्याही चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत आणि त्यातल्या काही कथा आपण या सुभाषित सौरभमध्ये ऐकलेल्यासुद्धा आहेत. पण भोजराजाला राज्यप्राप्ती कशी झाली याच्याविषयीची एक कथा आज आपल्याला या भागामध्ये बघायची आहे. तसं पाहिलं तर ही कथा खूप मोठी आहे आणि त्यात अनेक श्लोक आहेत, पण ही कथा मी थोडक्यात सांगणार आहे आणि त्यातले फक्त 2च श्लोक या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर सिंधुल नावाचा एक राजा दीर्घकाळपर्यंत राज्य करत होता. अतिशय सुखाने राज्यकारभार केला त्याने. त्याची प्रजासुद्धा त्याच्या काळामध्ये अतिशय सुखी होती. या सिंधुल राजाला मुंज नावाचा एक भाऊ होता. तो सुद्धा अगदी बलशाली आणि महाप्रतापी होता. राज्यकारभार करण्यास तो सर्वथैव सक्षम होता. हा भोज राजा म्हणजे त्या सिंधुलचा मुलगा 5 वर्षाचा झाला आणि त्या सिंधुल राजानं विचार केला की राज्यकारभार करण्यास सर्वथैव सक्षम असणाऱ्या माझ्या भावाला राज्य न देता मी जर माझ्या या 5 वर्षाच्या अजाण मुलाला राजा केलं तर मी लोकांच्या निंदेला पात्र होईल. लोक मला नावं ठेवतील आणि शिवाय या मुंजाच्या सुद्धा मनात राज्याचा लोभ निर्माण होऊन माझ्या या छोट्या मुलाला तो काही दगाफटकाही करील. त्यापेक्षा मी राज्य मुंजालाच देतो आणि माझ्या मुलाचा त्याला सांभाळ करायला सांगतो. असा विचार करून सिंधुल राजानं मुंज राजाला राज्याभिषेक केला आणि भोज राजाचा त्याने आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ कर असं त्याला सांगितलं. मुंजाचा राज्यकारभार सुरू झाला. तो सुद्धा उत्तम प्रकारे राज्यकारभार करत होता आणि भोजाचा आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणेच तो सांभाळ करत होता. हा राज्यकारभार झाल्यानंतर सिंधुल राजा थोड्याच दिवसात मृत्युमुखी पडला. एकदा मुंज राजाच्या दरबारामध्ये एक ज्योतिषी आला. तेव्हा मुंज राजा त्याला म्हणाला की माझ्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे ते जर तू अगदी तंतोतंत सांगितलंस तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. आणि त्या ज्योतिषानं मुंज राजाच्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटना, इतकंच काय की त्याने ज्या अगदी गुप्तपणे ज्या कुणालाही माहीत नाहीत अशा घटनासुद्धा त्या ज्योतिषानं जेव्हा वर्णन करून सांगितल्या तेव्हा मुंजाचा त्या ज्योतिषावर विश्वास बसला. तेव्हा मुंजाचा मंत्री त्या मुंजाला म्हणाला की आपण त्या भोजाला इकडे बोलवा, त्याचंसुद्धा आपण पत्रिका दाखवूया ज्योतिषाला आणि ज्योतिषी त्याचं काय भविष्य सांगतो तेही बघू. त्या भोजाला 5 वर्षाच्या त्या छोट्या मुलाला दरबारात आणलं गेलं आणि त्याची पत्रिका त्या ज्योतिषाला दाखवली. त्याला विचारलं या मुलाचं भविष्य काय. तेव्हा त्या ज्योतिषाने एक श्लोक म्हटला, तो असा: 50 पंचवर्षाणि सप्तमास दिनत्रयं भोजराजेन भोक्तव्य स गौड दक्षिणापथम. 50 म्हणजे 50, 50 पंच म्हणजे 50 आणि 5 म्हणजेच 55, सप्तमास म्हणजे 7 महिने आणि दिनत्रयम म्हणजे 3 दिवस, 55 वर्ष 7 महिने 3 दिवस या भोजराजानं गौडम, गौड म्हणजे बंगाल प्रांत आणि दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेचं राज्य, ह्या भोजाने 55 वर्ष 7 महिने 3 दिवसापर्यंत बंगाल प्रांतासह दक्षिणापथाचं राज्याचा उपभोग घ्यावा किंवा तो उपभोग घेईल असं त्याने भविष्य सांगितलं. ते भविष्य ऐकल्यानंतर मुंजाला काळजी पडली की आता हा माझं राज्य छिनावून घेणार आणि म्हणून त्याने त्या छोट्या मुलाला 5 वर्षाच्या भोजाला मारण्याची आज्ञा दिली. त्या मंत्र्यांनी पुष्कळ मुंज राजाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला की हा छोटा मुलगा तुम्हाला काय अपाय करणार आहे. तरीसुद्धा मुंजाने ऐकलं नाही आणि त्याचा वध करण्याची आज्ञा दिली. पण मंत्र्याला त्या निरागस मुलाला मारवलं नाही. त्याने त्याला स्मशानातच एका तळघरामध्ये लपवून ठेवलं आणि मुंजाला सांगितलं की तुमच्या आज्ञेचं पालन झालेलं आहे. तेव्हा मुंजाने विचारलं की त्याला मारायच्या वेळेला तो मुलगा काही म्हणाला का. तेव्हा त्या मंत्र्याने एक चिठ्ठी त्या मुंज राजाला वाचायला दिली. त्या चिठ्ठीवर एक श्लोक लिहिलेला होता जो भोजराजाने लिहिलेला होता. तो श्लोक असा: मांधाताच महीपतीः कृतयुगालंकार भूतो गतः सेतुर्येन महो दधौ विरचितः क्वासौ दशास्यांतकः अन्ये चापि युधिष्ठिर प्रभृतयो याता दिवं भूपते नैकेनापि समं गता वसुमती मुंज त्वया सह यास्यती. म्हणजे मांधाता हा कृतयुगामध्ये होऊन गेलेला एक अतिशय दानशूर आणि पराक्रमी राजा होता. तो रामाचा पूर्वज होता.
त्याने कृतयुगालंकार भूतो, कृतयुगाला अलंकृत करणारा तो मांधाता तो राजासुद्धा गतः म्हणजे गेला, तो सुद्धा दिवंगत झाला, मृत्यू पावला. सेतुर्येन महोदधौ विरचितः, सेतू ज्याने महोदधौ महासागरामध्ये ज्याने सेतू बांधला, क्वासौ दशास्यांतकः दशाननाचा वध करणारा तो रामचंद्र ज्याने समुद्रावर महासागरावर सेतू बांधला, तो सुद्धा आता कुठे आहे? अन्येच्यापि युधिष्ठिर प्रभृतयो, युधिष्ठिर इत्यादी अनेक राज्यसुद्धा होते जे दिवंगते, ते सगळे दिवंगत झाले, मृत्यू पावले. भूपते म्हणजे हे राजा, नैकेनापि समम गता वसुमती, वसुमती म्हणजे ही पृथ्वी, हे पृथ्वीचं राज्य कोणीही आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकलं नाही. एवढे महापराक्रमी राजे इथं होऊन गेले, सगळे मृत्यू पावले, पण सगळ्यांनी ही राज्यलक्ष्मी इथेच सोडून जावं लागलं. कोणालाही ही लक्ष्मी, ही राज्यलक्ष्मी, ही पृथ्वी आपल्याबरोबर नेता आली नाही. पण हे मुंजा, तुझ्याबरोबर मात्र ही पृथ्वी नक्की येईल. त्या श्लोकातला तो उपरोध आणि तो श्लोक वाचून आणि तो उपरोध पाहून मुंज राजाला अतिशय पश्चाताप झाला आणि त्याला कळालं की खरंच हे राज्य तर क्षणभंगूर आहे, हे काही आपण बरोबर नेऊ शकत नाही. आणि त्याला अतिशय पश्चाताप झाला की त्या छोट्या 5 वर्षाच्या मुलाला आपण ठार मारलं. आणि तो जमिनीवर गडबड लोळून शोक व्यक्त करू लागला. नंतर असा बनाव करण्यात आला की जणू काही मांत्रिकानंच त्या भोजराजाला जिवंत केलं आणि त्या मंत्र्यानं तळघरात लपवलेल्या भोजराजाला दरबारामध्ये आणलं. तेव्हा मुंजाने भोजराजाला राज्यकारभार राज्याभिषेक केला आणि स्वतः त्या राज्याचा प्रतिपाळ करू लागला, त्याच्या वतीनं राज्यकारभार करू लागला. अशी ही भोजराजाला राज्यप्राप्ती झाली. आवडली का ही कथा? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा कथेसह आणि छानशा सुभाषितासह. धन्यवाद.